माननीय अप्पासाहेब शिंदे AICD आणि MACD चे अध्यक्ष यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त येणाऱ्या 24 तारखेला महारक्तदान शिबिर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 75,000 बॉटलचा संकल्प घेऊन आम्ही औरंगाबाद या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे आणि जवळजवळ 2500 ते 3000 बॉटलचं संकलन करण्याचा आमचा मानस आहे। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमचे संघटनेचे अध्यक्ष नितीन भाऊ देशमुख, सचिनजी मुद्या, रईस भाई आणि वसंत भाऊ कराड हे उपस्थित आहे आणि आमचे कोषाध्यक्ष नितीन भाऊ चाडा हे सुद्धा येते। आपल्याला प्रेस नोट वगैरे संपूर्ण आपल्याला दिलेली आहे। आपल्याला काही या बाबतीमध्ये काही जर माहिती पाहिजे असेल तर आपण विचारू शकता, त्या आम्ही आपल्याला माहिती देतो। बसून सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार। आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण लगेचच उपस्थित राहिले त्याबद्दलही धन्यवाद। आमच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे ऑल इंडियाचे अध्यक्ष जगन्नाथप्पा शिंदे यांना आम्ही केमिस्ट हृदय सम्राट म्हणून संबोधतो। त्यांचा 75वा वाढदिवस सर्व केमिस्ट बांधवांनी साजरा करण्याचा उद्देश घेऊन या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा एक आनंद होईल आम्हाला की असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे की स्वतःला सेवेमध्ये वाहून घेतलेले नेतृत्व आहे। प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये आमच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या नेतृत्वातून भरपूर सेवा संकल्प आमच्याकडे होतात। मेडिकल कॅम्प असेल, रक्तदान शिबिरे असतील, या सगळ्या याच्यामध्ये तुमचाही आम्हाला सपोर्ट मिळतो आणि या निमित्तानेही तो सपोर्ट कायम राहावा। तुमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचू अशी मी अपेक्षा बाळगतो आणि विनंतीही करतो, कारण तुमचा सहभाग असल्याशिवाय कुठलंही कार्य, सामाजिक कार्य हे पूर्ण होऊ शकत नाही। त्याच्यामुळे या अशा नेतृत्वाच्या एक अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने हा संकल्प त्यांनी ॲक्च्युअल आम्ही फार मोठा वाढदिवस त्यांचा साजरा करण्याचा एक सगळ्यांचा हे होता की उद्देश होता की आपल्या नेतृत्वाचा आता एक योगदान मोठं आहे, त्या निमित्तानं आम्ही मोठा वाढदिवस त्यांचा साजरा करावा असा सगळ्यांचा जिल्हा लेवल असेल, स्टेट लेवल असेल, सगळ्यांचा एक मानस होता। पण आमच्या नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की बाबा एवढा मोठा खर्च वगैरे न करता रक्तदान शिबिर हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे आणि रक्ताचा पुरवठा तसा नाही आहे, म्हणजे रक्त आपण मॅन्युफॅक्चर नाही करू शकत, ते बनवू शकत नाही, त्याच्यामुळे ते दानातूनच आपल्याला मिळेल ही भावना ठेवून आम्हाला त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला जर करायचं असेल तर एक रक्तदान शिबिर घ्या आणि ह्या रक्तदान शिबिराला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमचा जाण्याचा मानस आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त याला कसं आम्हाला डोनर मिळतील आणि तुमचाही एक उपक्रमामध्ये सहभाग राहील हीच मी विनंती करतो। आणि आमचं औरंगाबाद जिल्हा हा फार मोठा आहे, म्हणजे इथं भरपूर प्लॅन केला आहे आम्ही। कमीत कमी 20 ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर घेतो। आता जी तुम्हाला यादी मिळणार आहे 17-18 लोकांची झालेली आहे, पण रिस्पॉन्स चांगला येतो आहे। तर वेगवेगळ्या ठिकाणी आणखी 3-4 ठिकाणी डिमांड करताय, आज उद्यामध्ये तेही आम्ही डिमांड पूर्ण करून 20 कमीत कमी आमचे सेंटर असतील आणि त्याचं तुम्हाला यादी पण देतो। तेवढे तर तुम्ही आम्हाला सविस्तर बातमी तुमच्या निमित्तानं म्हणजे तुमच्या माध्यमातून दिल्या गेली तर आणखी जास्तीत जास्त डोनर आपल्याला मिळतील। आणि रक्तपुरवठा, मागणी आणि पुरवठा याच्यात फार मोठी तफावत आहे। कायम आम्ही मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळं आमच्याकडे रिक्वायरमेंट येते, प्रत्येक काउंटरवर विचारलं जातं, कारण जो रुग्ण आहे किंवा रुग्णाचे नातेवाईक हे सैरभैर होतात आणि एक कुठेतरी आम्ही एक मित्रपरिवारातला आहे। त्याच्यात डॉक्टर आणि रुग्णसेवा याच्यातला एक दुवा म्हणून केमिस्ट आहे, त्याच्यामुळे तो प्रत्येक केमिस्टला फोन करतो, येऊन भेटतो की मला या गटाचं रक्त पाहिजे, मिळत नाही, मी कुठं काय करू। तर आमच्या माध्यमातून ही कायम सेवा चालते आणि आम्हाला त्या माध्यमातून माहिती मिळते की याच्यात पुरवठ्यामध्ये फार तूट आहे। म्हणून हे आमच्या नेतृत्वानं म्हणा किंवा आमच्या संघटनेनं हा निर्णय घेतलेला आहे। तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की याला जास्तीत जास्त कसा याच्या तुमच्या माध्यमातून
डोनरकडे पोहोचता येईल आम्हाला आणि कसं चांगल्या पद्धतीने तुम्ही आवाहन कराल असे मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. टार्गेट ठेवलं आहे आम्ही. आता ते हे बघा हे कसं हे टार्गेट आमचं महाराष्ट्राचं आहे. आता ते ऑल इंडिया लेवलला पण चालू आहे, पण मग महाराष्ट्राचं 75,000 बॉटलचं आहे. तर साधारण आपले 20 ठिकाणी आहे. 20 ठिकाणी हो, त्याची यादी पण मी तुम्हाला दिली. जिल्ह्यामध्ये शहरामध्ये 8 आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये 20 म्हणजे 18 ठिकाणी आहे. त्यांचे नाव सांगा. अच्छा, याच्यामध्ये शहराची मी तुम्हाला नाव सांगतो. पहिले सुरुवातीला औषधी भवनला इथे गुलमंडीला, आणि TV सेंटरला मराठा क्रांती बहुउद्देशीय संस्था SBO शाळे शेजारी आहे. शहा बाजारमध्ये कुरेशी फंक्शन हॉल, त्याच्यानंतर लायन्स उस्मानपुरा लायन्स बाल सदन जे आहे संत एकनाथ नाट्य मंदिरासमोर, त्याच्यानंतर चिकलठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल जे आहे मिनी घाटी ज्याला आपण म्हणतो तिथे आहे. गारखेडामध्ये श्री दत्त मेडिकल जिजाई हॉस्पिटल पुंडलिक नगर, त्याच्यानंतर खडकेश्वरमध्ये महादेव मंदिरामध्ये आम्ही आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये ग्रामीणमध्ये सिल्लोड ग्रामीण हॉस्पिटल, कन्नडमध्ये BZP प्राईड कॉम्प्लेक्स रेमंड शोरूम किशोर रोड, वैजापूरमध्ये वसंत क्लब म्हणून आहे डेपो रोड राजेश मेडिकलच्या बाजूला वैजापूर, लासूरमध्ये पुष्पांजली हॉस्पिटल श्री डॉक्टर नंदकिशोर उदावंत गव्हर्नमेंट हॉस्पिटल दायगाव रोड लासूर स्टेशन, पैठणमध्ये शिवाजी पुतळ्याजवळ अवनी मेडिकल म्हणून आहे तिथं नियोजन केलेलं आहे. सोयगावमध्ये ऋतुजा मेडिकल जवळ बाजूला त्याच्या जागा आहे सोयगावमध्ये तिथे आहे. वाळूजमध्ये घृष्णेश्वर हॉस्पिटल महाराणा प्रताप चौक बजाजनगर, आणि पाचोडमध्ये ग्रामीण हॉस्पिटल महावीर मेडिकल समोर, बिडकीनमध्ये कोकण वेस हनुमान मंदिर समोर बिडकीन, आणि आणखी इथं खुलताबाद आणि फुलंब्रीमध्ये बालाजी मेडिकल म्हणून आहे त्याच्यावरती आहे. आणि खुलताबादने क्या नाम आहे रे हां, सना मेडिकलच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे तिथे आहे. शहरामध्ये आम्ही 1200 लोकांचं नियोजन केलंय. 1200 लोक. आमचे 4000 मेडिकल शॉप आहेत. आता आम्ही आव्हान सगळ्यांना केलंय, बरोबर आहे. त्या संघटनेचे मेंबर आमचे म्हणजे केमिस्ट आपले 4000 ऑल ओव्हरची जिल्हा आहेत. नाही अवघड, पण तुम्हाला सांगतो आता ब्लड डोनेशन कॅम्प कायम चालतात. आता अलीकडेच आपल्याला नरेंद्र महाराजांचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं की जनरली आमची लोक डोनर म्हणून जास्त पुढे येतात, कारण गावामध्ये जर कॅम्प ठेवला तर सगळ्यात पहिले मेडिकल किंवा डॉक्टर या लोकांकडेच मंडळी येते. आणि आम्ही व्यावसायिक बंधू असल्यामुळे आम्हाला त्यांचं आमंत्रण आलं की आम्हाला डोनर म्हणून पुढे जावं लागतं. आम्हाला त्याचं महत्त्वही कळतं. त्याच्यामुळे आमचे कायम आणि आमचेही कॅम्प चालतात स्वतःचे. आम्ही औषधी भवनला काय कॅम्प एखाद्या ब्लड बँकेने आम्हाला रिक्वेस्ट केली तर तिथेही जाऊन आम्ही डोनरला आमच्या व्हॉट्सअपवर टाकून पाठवतो. त्याच्यामुळे आमचाही प्रयत्न फक्त एक मिनिमम टार्गेट आमचा 2,500-3 हजार बॉटलचं आहे, पण मॅक्झिमम 5,000 जरी झालं तरी रक्तपेढ यांना ते कमीच पडणार आहे. आमची तयारी 5,000 बॉटल जरी झाली तरी आमची तयारी त्या पद्धतीने आहे. बॉटलचं ठेवलंय. 7 फेब्रुवारीला आता 7 फेब्रुवारी आमचं असतं ना, ते आता कसं प्लॅन करू त्याच्यामध्ये. 7 तारखेला वर्धापन दिवस आहे या वास्तूचा, आणि भारतामध्ये सर्वात पहिले केमिस्ट भवन हे औरंगाबाद शहरामध्ये झालेलं आहे. तर त्याचं वर्धापन दिवस दरवर्षी आम्ही मनवत राहतो आणि दरवर्षी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेत राहतो. तर आज आम्ही वर्धापन दिवस सुद्धा त्याच्यातच ऍडजस्ट करणार आहोत आम्ही, कारण आजची 24 तारीख आणि 7 तारीख काही फार जवळ असल्यामुळे, आणि ब्लड डोनेशन हे दर 3 महिन्यांनी द्यावा असं एक हे आहे. त्याच्यामुळं आम्ही आणि बरेच व्यावसायिक जे वयाने ज्यांना ब्लड शुगर आहे असे काही केमिस्ट बांधव आहेत त्यांच्याकडून आम्ही ते रुग्ण असल्यामुळे त्यांच्याकडून आपण घेऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही एक असा 3,000 लोकांचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15-20 पुण्यासारख्या ठिकाणी, बॉम्बे सगळ्याकडे असं प्रत्येक ठिकाणी जसं जसं ब्लड बँक आहे त्या हिशोबाने त्या व्यवस्था केलेली आहे. हो झाले. 800 ते 1000 लोकांची नोंदणी आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेलं आहे.
काही उद्या होईल काही. संघटनेकडनं एक आभार पत्र आणि ब्लड बँकेकडनं जे सर्टिफिकेट मिळतं प्रमाणपत्र मिळतं. आपण 12 ब्लड बँकेला याच्यावर घेतलंय. काही ब्लड बँकेवाले 2-2 ठिकाणी काम करतायत, 3 ठिकाणी काम करतायत आहे ना. काय म्हटले? आपल्याला त्यासाठी रक्तपेढीमध्ये हे करावं लागेल, पण काही अडचण आल्या तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. हां नाही कार्ड प्रत्येकाला ज्याचं त्याचं जात राहतो, परंतु आमच्याकडे तुमच्या माहितीच तो सांगतो, औरंगाबादला जिल्हा संघटनेकडे ज्यावेळेस बॉम्बेला काही रुग्ण छत्रपती संभाजीनगरमधून तिथं ॲडमिट होते हॉस्पिटलला, तर त्यांनी आमच्याशी ज्यावेळेस संपर्क केला तर आम्ही बॉम्बेला सुद्धा ओ निगेटिव्ह म्हणून त्यांना 1 तासामध्ये आम्ही अवेलेबल केलं होतं. आमच्याकडे बी निखिल सारडा हे ओ निगेटिव्ह आहे. दर 3 महिन्याला 4 महिन्याला रक्तदान करत राहतात. यांचे बंधू आहे लहाने सचिन भाऊ, हे दर 3 महिन्याला ब्लड डोनेट करत राहतात. तर असं जर आमच्याकडे असलं तर आमच्याकडे संकलन आहे, तर आम्ही त्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो. 1 घंट्यात मुंबईत म्हणजे आमच्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे एक आमचं असं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आमच्याकडे सगळी प्रकारचे आमच्याकडं संघटना असल्यामुळे देश पातळीवर आणि त्याचं नेतृत्व आमचे एक केमिस्ट हृदय सम्राट माननीय आप्पासाहेब गेल्या 5 दशकापासून त्याची माहिती आपल्याकडे दिलेली आहे. संघटनेचं अध्यक्षपद ते भूषवत आहे आणि सगळ्या केमिस्ट बांधवाचं म्हणजे त्यांचं पूर्ण लक्ष म्हणून घे, सामाजिक काम म्हणून हो त्यांना हायलाइट करा म्हणजे लोकांना माहिती. त्याच्यात काय प्रशांत भाऊ, रक्तदान करण्यामध्ये जे अवेअरनेस पाहिजे ना ते लोकांना घाबरतात. देशमुख सचिव मी विनोद लवारे, आमचे कोषाध्यक्ष निखिलजी सारडा, कार्यकारिणीचे सदस्य सचिनजी मुक्तिया, वसंतजी भराड, रईसभाई आणि हरीश काबरा असे उपस्थित आहे. आपण सगळेजण इथं आलात. एक संघटनेकडून आपल्याला एक नाश्ता आपण करून जाणे आणि बोलली फुलाची मध्ये एक छोटासा गिफ्ट आज आम्ही आमच्याकडून देत आहोत, तरी तेवढं घेऊन आपण जावं अशी विनंती करतो.